प्रॉब्लेम नंबर 7. Sec power 6x minus tan power 6x so is equal to 1 plus 3x square x into tan square x. Solution LHS is equal to sec power 6x minus tan power 6x आता काय करायला लागलं आपल्याला इथे का या ठिकाणी sec power 6x minus tan power 6x आहे. तर हा फॉर्म्युला नाही बनवू शकत पण फॉर्म्युला बनवण्यासाठी आपल्याला त्याला काय करायला लागेल कन्वर्ट करायला लागेल. तर मग कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करूया या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी करायला लागेल sec square x ते ब्रॅकेटचा पॉवर 3 मायनस tan square x ब्रॅकेटचा पॉवर पण हे कशासाठी कन्वर्ट केलं आपण हे याच्यासाठी कन्वर्ट केलं का a क्यूब मायनस b क्यूब सो इज इक्वल टू a मायनस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर हे आपल्याकडे अल्जेब्रिक आयडेंटिटी आहे. तर a क्यूब मायनस b क्यूब सो इज इक्वल टू इन ब्रॅकेट a मायनस b इनटू इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तर मी sec पॉवर 6x मायनस tan पॉवर 6x ला कायच्यात कन्वर्ट केलं का हे जे मी अल्जेब्रिक आयडेंटिटी घेतली आहे तर त्याचा जो रिझल्ट काढला त्या रिझल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केला sec स्क्वेअर x पॉवर 3 टू द 6 मायनस tan स्क्वेअर x तर 3 टू द 6 ते घेतल्यानंतर सर्वात पहिले जे अल्जेब्रिक आयडेंटिटी घेतली आपण हे याच्यावर अप्लाय करू. मग इथे काय करायला लागेल आपल्याला sec स्क्वेअर x मायनस इथे tan स्क्वेअर x इन ब्रॅकेट इथे काय करू आपण sec स्क्वेअर x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यानंतर प्लसचं साइन त्याच्यानंतर इथे sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x आणि त्याच्यानंतर प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे जो आपण होल ब्रॅकेट दिला त्याला अशा होल ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण. होल ब्रॅकेट मध्ये घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी म्हणजे पहा a क्यूब मायनस b क्यूब सो इज इक्वल टू a मायनस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तर याला सॉल्व करू शकत नव्हतो आपण सॉल्व करण्याला घेतलं 3 टू द 6 म्हणजे हा झाला a क्यूब मायनस b क्यूब. मग त्याचं कन्वर्ट कसं केलं अल्जेब्रिक आयडेंटिटी नुसार sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x इन ब्रॅकेट sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ते घेतल्यानंतर मी इथे काय करेल इक्वल टू द साइन घेतल्यानंतर आपल्याकडे sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला काय 1 आहे. sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला काय 1 घेतल्यानंतर आता आपल्याला शोधायचं काय करायचं आहे 1 प्लस 3 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x. इथे काय करतो मी sec स्क्वेअर x इथे काय घेतलं ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्यानंतर या ठिकाणी मायनस 2 इथे काय घ्यायचं आपल्याला sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x आपल्याकडे काय इकडे ते आहे tan स्क्वेअर x इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतल्यानंतर मायनस तिथे आपण प्लस मध्ये कन्वर्ट करू 3 sec स्क्वेअर x इनटू इथे काय घ्यायचं आपल्याला tan स्क्वेअर x. आता एक कसं झालं sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x 1 बनला. मी इथे sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर घेतला बट मायनस 2 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x आणि इथे प्लस 3 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x म्हणजे 3 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x मधून जर मायनस 2 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x जर सबट्रॅक्शन झालं मायनस केला तर आपल्याला काय मिळते प्लस 1 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x. हे बॅलन्सिंग आहे कायच्यासाठी आपल्याला प्रूफ आणायचं आहे एवढं 1 plus 3 sec square x into tan square x. या ठिकाणी काय घेतलं मी ना का sec square x minus tan square x 1 घेतला इथे sec square x ब्रॅकेट स्क्वेअर आहे तिथेच घेतला. इथे जो 1 आहे तो 1 ला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलाय तर 1 ला मी -2 sec square x into tan square x आणि नंतर +3 sec square x into tan square x याची सबट्रॅक्शन करा कारण याला मायनस आहे आणि याला प्लस आहे. आणि लाईक मध्ये पहा sec square x into tan square x sec square x into tan square x. तर 3 मधून जर 2 गेला तर 1 राहते आणि 1 कोणता राहील पॉझिटिव्ह +1 राहील +1 मग आता या ठिकाणी काय होतं बेटा सो इज इक्वल टू 1 याचा जो रिझल्ट आहे sec स्क्वेअर x
इथे ब्रॅकेट स्क्वेअर ओके आणि इथे मायनस ओके tan स्क्वेअर x ओके इथे ब्रॅकेट स्क्वेअर याला आपण ब्रॅकेट देऊ ओके प्लस 3 इथे sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x ओके मग tan स्क्वेअर x घेतल्यानंतर इक्वल टू चं साइन घ्या इक्वल टू चं साइन घेतल्यानंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथं बघायला ओके a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मग 1 आल्यानंतर इथे काय घेणार मी प्लस आणि इथे काय घेणार 3 sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x स्टुडंट का sec power 6x minus tan power 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x आता इथे पहा मल्टिप्लायचं साइन आहे याला इनटू म्हणते म्हणजे हे मल्टिप्लायचं साइन आहे इथे मी त्या पद्धतीने घेईन म्हणजे आता इथे मला काय लागेल ओके का r h s ओके आणि आपल्याला प्रॉब्लेम ऍज इट इज घ्यावा therefore या आन्सर लिहू शकतो आपण sec 6 power x okay minus tan 6 power x so is equal to 1 plus 3 sec square x into okay tan square x so इथे काय घेऊ आपण hence proof काय घेऊ आपण hence proof ओके आता या ठिकाणी बघा sec power 6x minus tan power 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x ओके मी LHS घेतलं सोल्युशन मध्ये सो इक्वल टू sec power 6x minus tan power 6x ओके इक्वल टू ते याला सॉल्व करता येत नाही याला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही तर मग मी काय केलं या ठिकाणी का a क्यूब minus b क्यूब घेतला a क्यूब minus b क्यूब सो इज इक्वल टू ओके a minus b ओके इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर अल्जेब्रिक आयडेंटिटी आहे ओके अल्जेब्रिक आयडेंटिटी म्हणजे याला सॉल्व करायची गरज नाही डायरेक्ट याच्यामध्ये a न b च्या व्हॅल्यू टाकायच्या आपल्याला तर मी काय केलं sec स्क्वेअर x पॉवर 3 ओके मायनस tan स्क्वेअर x पॉवर 3 ओके पण होल ब्रॅकेट पॉवर काय घेतलं मी ना होल ब्रॅकेट पॉवर सो इज इक्वल टू हा a झाला हा b झाला हा a क्यूब आणि हा b क्यूब म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब तर मी पहिला ब्रॅकेट काय घेतला a मायनस b हा a मायनस b म्हणजे sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x सेकंड ब्रॅकेट ओके आणि द स्क्वेअर आहे आणि sec स्क्वेअर x आहे त्या ब्रॅकेटला स्क्वेअर केला प्लस आणि ते प्लस आहे ab हा a झाला आणि हा b झाला म्हणजे इथं प्लस sec स्क्वेअर x इनटू tan स्क्वेअर x आणि प्लस b स्क्वेअर मध्ये b कोण घेतला tan स्क्वेअर x tan स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर हे घेतल्यानंतर पायथागोरस आयडेंटिटीज काय sec स्क्वेअर x minus tan स्क्वेअर x is equal to 1 ओके इन ब्रॅकेट हे मी sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इथे ठेवलं बट इथे मी -2 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x घेतलं बट प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर ओके प्लस 3 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x ओके आता मला हे जवळ मी घेता येत होतं म्हणजे मी 3 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x मधून -2 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x जर काढला मला काय मिळते 1 मिळते लाईट तर नाही ना इथे किती आहे इथे 1 आहे प्लस sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x तिथे -2 sec स्क्वेअर into tan स्क्वेअर x आणि इथे प्लस 3 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x या 3 मधून कायला काढले मी 2 ला काढली बिग नंबर साइन कोणता आहे प्लस मिळाला प्लस ओके प्लस ओके 1 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x मग काय केलं मी ना का a स्क्वेअर मायनस आता इथं अल्जेब्रिक आयडेंटिटी दुसरी लागते बेटा बा a मायनस b ओके ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होते a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर हे दुसरी अल्जेब्रिक आयडेंटिटी आहे ओके स्क्वेअर साठी a स्क्वेअर ओके a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab ओके प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर मग याचा शॉर्टकट काय घेतली a मायनस ब्रॅकेट स्क्वेअर घेईल ना आगे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर घेईल ना तो मी इथे काढले a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ओके पा याचा जो शॉर्टकट आहे ओके याचा जो शॉर्टकट आहे तो काय घेतला आपण ओके a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर समजलं ओके मी होल ब्रॅकेटला स्क्वेअर देऊ शकतो तिथे जसं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे दोन्ही याला स्क्वेअर आहे ना पण अंदर मध्ये तर tan स्क्वेअर आहे ना अंदर मध्ये काय इथं sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर आहे याला आहे मी होल ब्रॅकेट दिला तर sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x काय झाला 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 प्लस काय रिमेन राहिलं आपल्याकडे 3 sec स्क्वेअर x into tan स्क्वेअर x so is equal to RHS so 6 power 6x minus tan power 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x ends the proof okay right proof